Hi, Manar. Are you there? या. फर्स्ट ऑफ ऑल आमच्या सगळ्यांच्या वतीने तुझं ह्या ग्रँड यशासाठी अभिनंदन. धन्यवाद सर. We are really proud of you. You have cleared in the first attempt. I think people who are preparing for the UPSC, it's always a sort of dream come true when in the first attempt at such a young age you get into the IS. Obviously, you must be knowing uh, the magnitude of this enormity because obviously you will definitely reach the highest elecons of the civil services because you are cleared at a quite young age. So first of all, congratulations again on behalf of all of us. कोरोनाच्या स्थितीमुळे आपण ह्या प्रकारचा एक ऑनलाईन इंटरॅक्शन करायला खरं तुझी संधी मिळते ही मला तर वैयक्तिक चांगली गोष्ट वाटते. 2015-16 मला आठवत आहे अशा प्रकारचे वन टू वन इंटरव्ह्यूज घेतले होते त्यावेळेच्या पोस्ट होल्डर्स बरोबर आणि त्यानंतर गेल्या 4 वर्षांनंतर मी पहिल्यांदाच आता पुन्हा असा एखादा इंटरव्ह्यू कुणाला तरी घेतोय. माझी अशी अपेक्षा आहे की ज्याला पण एक टिपिकल पोस्ट होल्डर्स इंटरॅक्शन म्हणतात तसं होणार नाही कारण तुझ्यासारखे पोस्ट होल्डर्स मिळत नाहीत नॉर्मली महाराष्ट्रामध्ये. तर आमची अशी अपेक्षा आहे की तू तुझे कॅन्डिडेटली सगळे एक्सपिरियन्सेस आणि तुझं ऑब्झर्वेशन्स या परीक्षेविषयीची शेअर करशील. मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की मी आता ह्या परीक्षेशी बरेच वर्ष यांना त्या स्वरूपामध्ये संबंधित आहे. डिप्लोमा केल्यानंतर इंजिनिअरिंग केल्यानंतर नॉर्मली एक टेक्निकल बॅकग्राऊंड खूप मोठी होते. जवळ 7 वर्ष तुम्ही त्या डोमेनमध्ये शिकलेला असतात आणि मग त्यानंतर शक्यतो मुलं मुली मला सिव्हिल सर्व्हिसेस देताना दिसत नाहीत. तर तू मात्र इकडे आलेला दिसतो. तर याचं काय कारण आहे? व्हाय ह्या 7 वर्षाच्या टेक्निकल अकॅडमिक बॅकग्राऊंड नंतर तुला काय वाटलं इकडे यावं? अगदीच सर, वडील शासकीय सेवेत होते त्यामुळे कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेशन एक जवळून बघण्याचा चान्स मला आला होता. दुसरा मुद्दा असा की टेक्निकल एक बॅकग्राऊंड नक्कीच होतं पण ऍट द थर्ड इयर ऑफ माय इंजिनिअरिंग एक कुठेतरी रिअलायझेशन आलं होतं की 20 इयर्स डाऊन द लाईन एक टेक्निकल जॉब करताना स्वतःला बघायचं नाहीये. त्यामुळे एक डायव्हर्सिफाईड करिअर पाहिजे होतं. तर त्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस हा ऑप्शन खूप चांगला वाटला. कुठेतरी सिलेबस बघितला युपीएससीचा, कुठेतरी खूप आमच्या कॉलेजचे अल्युमिनायज आहेत जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं तर वाटलं की सिव्हिल सर्व्हिसेस इज अ गुड करिअर फॉर मी आणि त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेस युपीएससी एक्झाम करण्याचा निर्णय घेतला. अच्छा, ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता मी खरं आधी सांगायला पाहिजे होतं की मंदार 10वी पर्यंत बीडमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर VIT कॉलेज आहे पुण्यामध्ये. मी पण त्याच कॉलेजचा आहे. तर तिथं त्यांनी सो आय एम व्हेरी हॅपी. आय एम इंटरव्ह्यूइंग माय कॉलेजमेट. सो त्यांनी तिथनं इंजिनिअरिंग केलं आणि मग त्याच्यानंतर तो इकडे आला. त्याच्यामुळे त्याला हा प्रश्न मी विचारला. मला हे जाणून घ्यायला आवडेल की मॅक्झिमम विद्यार्थी जे असतात जेव्हा या परीक्षांकडे बघतात तर त्यांच्यामध्ये एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. बऱ्याच वेळेला तो ज्या भागामधनं ते आलेले असतात त्याच्यामुळे असेल किंवा त्यांची अकॅडमिक बॅकग्राऊंड जे असते त्याच्यामुळे तो असू शकतो. तर तुझ्या बाबतीत जर विचार जर केला तर बीडवरनं तू आलास, त्याच्यानंतर तुझं तिकडे सगळं शिक्षण झालं होतं आणि मग त्यानंतर तू 7 वर्ष आता आपण म्हटलं त्याप्रमाणे प्युअरली टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये डोमेन मध्ये होतास. जेव्हा तू या परीक्षेचा अभ्यास करायला जेव्हा सुरुवात करतोस तेव्हा तुला असे कुठले डायलेमास किंवा असे काही जाणवले होते का किंवा तुला कुठल्या भीती वाटल्या होत्या की ज्या नॉर्मली स्टुडंट्सला त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे वाटत असतात? सर, पहिली गोष्ट की मला असं वाटतं की तुमचं बॅकग्राऊंड, तुम्ही कुठून येताय, तुमचं शिक्षण कोणत्या स्ट्रीम मध्ये झालंय, युपीएससी मध्ये हे मॅटर करत नाही. त्यामुळे हे कुठेतरी एक रिअलायझेशन होतं की जरी माझं बॅकग्राऊंड काहीही असलं तरी माझ्यात क्वालिटीज कोणत्या आहेत, माझ्यात ॲबिलिटीज कोणत्या आहेत आणि माझ्या स्किल्स कोणत्या आहेत त्याच्यानुसारच माझा या एक्झाम मधला रीच, या एक्झाम मधला सक्सेस डिटरमाइन होऊ शकणार आहे. तर हे एक रिअलायझेशन पहिल्यापासून होतं. दुसरा मुद्दा की येस, विद्यार्थ्यांना जे मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल अप्स अँड डाऊन्स असतात, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रोसेस. की युपीएससीला असा कोणताही विद्यार्थी नाही की ज्याला फ्युचरची चिंता वाटत नसते प्रिपरेशन करताना, की ज्याला मेंटल अनसर्टिनिटीज येत नसतात. डेली आपण जे टार्गेट्स ठेवतो ते प्लॅन फेल्स होतात.
अनेक वेळेस म्हणजे प्रिपरेशन मधून फेडअप होतो माणूस. बरोबर. मला असं वाटतं की येस, प्रत्येक फेज ही येऊन गेलेली असती आणि मला असं वाटतं की हा मेंटल स्ट्रेस कुठेतरी असायला देखील पाहिजे, कारण की तो तुमच्यावर एक अंकुश ठेवण्याचं काम करतो आणि तुमची जी या प्रोसेस मधली कन्सिस्टन्सी आहे. युपीएससी इज अ व्हेरी लॉंग टर्म प्रोसेस. तुमचं जवळपास 2 इयर पहिला अटेम्प्ट जरी असला तरी 2 वर्षाची मेहनत टेस्ट करते युपीएससी. तो ही जो मेंटल स्ट्रेस आहे हा एक कुठेतरी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे नक्की ते मेंटल स्ट्रेस वगैरे सगळं होतंच आणि त्यांनी कुठेतरी मला डिसिप्लिन राहण्यासाठी मदत केली असं मला वाटतं. पण तुला अशी भीती नाही वाटली कधी की कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना तो एक इश्यू असतो, त्यांना म्हणजे भीती वाटते, त्यांना असं मनात कुठेतरी वाटत राहतं की हे माझ्याच्यानी मे बी होणारच नाही किंवा कॉम्पिटिशन खूप स्टीफ आहे, मे बी खूप जास्त अभ्यास लागतोय किंवा मे बी पहिल्या अटेम्प्टला पास होणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यामुळे मे बी मी पहिल्या अटेम्प्टला पास होईल की नाही काही गॅरंटी नाहीये. तर हे अशा प्रकारच्या काही इनहिबिशन्स किंवा इनसिक्युरिटीज काही तुझ्या मनात सुरुवातीला होत्या का? अगदीच सर, म्हणजे न्यूनगंड हा पहिल्यापासून असतोच, कारण की एक तर लेवल ऑफ कॉम्पिटिशन खूप जास्त आहे एक्झामिनेशन मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण न्यू कमर म्हणून येतो तर फर्स्ट टायमरसाठी ही भीती असते की बाबा एवढे मोठे सिनियर लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण कम्पीट कसं करणार. IPS झालेले लोक अकॅडमीमधून प्रिपेअर करत आहेत तर त्यांची लेवल आपण कशी मॅच करणार. नक्कीच सगळे स्ट्रेस असतात आणि सगळे स्ट्रेस मलाही होते. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की युपीएससी आणि युपीएससीची प्रोसेस ही इयर बाय इयर डायनॅमिक होत चालली आहे, इयर बाय इयर अनकन्व्हेन्शनल होत चालली आहे. तर कुठेतरी युपीएससीला हा सिनियर ट्रेंड एक सेट होऊ द्यायचा नाहीये आणि न्यू कमर्ससाठी, यंग एज ऑफिसर्ससाठी कुठेतरी चांगली अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर ह्याच्यावर युपीएससीवर विश्वास ठेवावा विद्यार्थ्यांनी. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वतःवर विश्वास ठेवावा. तुमच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत, कॅपॅबिलिटीज आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. कॉन्फिडन्स ही एक अशी गोष्ट आहे सर की या पूर्ण प्रवासामध्ये जेव्हा मी मागं वळून बघतो की हा कॉन्फिडन्सनीच मला असं वाटतं की मी पूर्ण जर्नी सस्टेन होऊ शकलो आहे आणि हार्डवर्क करण्याची प्रेरणा सुद्धा त्या कॉन्फिडन्स मधून आली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणेल की नक्कीच हे सगळे स्ट्रेस तुम्हाला येणार आहेत, ते यायलाच पाहिजेत. फक्त त्यांनी वॉकडाऊन होऊन जाऊ नका, त्याला कुठेतरी ब्रेवली फेस करा असं मला वाटतं. ओके, कारण दिस इज राईट ऑब्झर्वेशन ऍक्च्युली तुझं जे आहे की युपीएससी खूप डायनॅमिक होत चाललेली आहे आणि खरं तर फर्स्ट अटेम्प्ट करणाऱ्यासाठी ती जास्तीत जास्त फेवरेबल होत चाललेली आहे आणि त्याच्यातही तुम्ही एक कॉन्फिडन्स डेफिनेटली घेऊ शकता. तुझ्या प्रिपरेशन मध्ये असा एखादा पण पॉइंट होता की तुला असं जाणवलं की येस आय एम डेफिनेटली गोइंग टू क्लिअर दिस एक्झाम. कारण मला असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बघतो तर तो म्हणजे अभ्यास करत असतात, एक बेसिक लेवलचा कॉन्फिडन्सही असतो की आपण ही परीक्षा पास होणार आहोत, पण एक कुठेतरी एक मुवमेंट मला बऱ्याच जणांशी बोलताना असं काही काही जण म्हटले की एक मुवमेंट येतो की तुम्हाला असं कळतं की हा आता आता मी होणार आहे नक्की. असं काही तुझ्या बाबतीत कुठला तू एक्सपिरियन्स केलास मुवमेंट? सर मला आता 2 मुवमेंट लगेच माझ्या माइंड मध्ये येत आहेत. पहिली मुवमेंट होती ती डिसेंबर 2018 की जिथे माझा ऑप्शनलचा सिलेबस मी कव्हर केला होता, माझा इथिक्स पूर्ण कव्हर झाला होता आणि एसे पण बऱ्यापैकी एक सिलेबस कव्हर केला होता. तर एक कुठेतरी कंटेंटवर कमांड आली होती तेव्हा. मेन्स बद्दल बोलतो मी. प्रिलिम्सचं प्रिपरेशन मी 1 जानेवारी 2019 ला डॉट सुरू केलं आणि फेब्रुवारी पासून जेव्हा मी टेस्ट घ्यायला लागलो तेव्हा माझे स्कोर्स देवर 110+. तर तिथं सुद्धा कुठेतरी एक माहित होतं की बाबा ऍटलिस्ट माझी मेहनत जी मी करतो आहे तर ती कुठेतरी एक मला फळ दाखवत आहे. तर ह्याच्या मला असं वाटतं की हे स्कोर्स आपण किती जरी म्हटलं की इम्पॉर्टंट नसतात तरी ते तुम्हाला एक नकळत असा एक कॉन्फिडन्स देऊन जातात. तर या 2 मुवमेंट्स मला वाटतात की त्यांनी माझा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला आणि मी होप्स हारलो नाही आणि शेवटी फायनली 4 ऑगस्टला रिझल्ट आला. जे नव्याने अभ्यास करतायत त्यांना मंदारच्या ह्या उत्तराची किती ग्रॅव्हिटी कळली मला खरं माहित नाही, पण माझ्या दृष्टीने तरी हा फार सिग्निफिकंट पॉइंट आहे. त्यांनी सहजतेने सांगितलं की डिसेंबर मध्ये त्याचा ऑप्शनलचा सिलेबस कव्हर झाला होता. माझ्या मते नीट समजून घ्या की आपण ज्याच्या बरोबर बोलतोय तो पहिल्या अटेम्प्टला भारतामध्ये टॉप रँकनी पास झालेला आहे आणि त्याच्या यशामध्ये एक फार महत्वाचा टप्पा त्याला स्वतःला कॉन्फिडन्स देणारा जो होता तो म्हणजे ऑप्शनलचा अभ्यास. त्याचा प्रिलिमचा अभ्यास चालू करण्याच्या पूर्वी त्यांनी कम्प्लीट केला होता. आय थिंक दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. दुसरा मुद्दा त्यांनी हाही आपल्याला सांगितलं की ही शेवटी कॉम्पिटिव्ह एक्झाम आहे आणि कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला स्कोर्स तुमचे जेव्हा तुम्ही इतरांशी कम्पेअर करता ते जर स्कोर्स तुमचे चांगले येत असतील तो तुम्हाला एक खूप चांगला पुश मिळतो आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. सो आय थिंक हे 2 मुद्दे सगळे लक्षात ठेवावेत. मे बी या सगळ्या इंटरॅक्शन मध्ये हे फार महत्वाचे मुद्दे असू शकतात. मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की
ह्या परीक्षेमध्ये असं म्हटलं जातं की इंग्लिशवरती एक चांगला कंट्रोल असणं गरजेचं आहे. बरंचसं मटेरियल इंग्लिशमध्ये आहे किंवा प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये येतात किंवा इंटरव्ह्यू पण बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच होतात. तर तुझं याविषयीचं काय ऑब्झर्वेशन आहे किंवा तुझं स्वतःचं इंग्लिश इम्प्रूव्ह करणं किंवा व्हॉट एव्हर याविषयी ऐकायला आम्हाला आवडेल. सर मला असं वाटतं की फ्लुएंट इंग्लिश डेफिनेटली लागत नाही युपीएससी मध्ये. हम्म. कुठेतरी बेसिक मिनिमम इंग्लिश रिक्वायर्ड असतं की तुम्हाला आन्सर्स लिहिता आले पाहिजेत. फ्लॉवरी लँग्वेज नसली तरी जमेल आणि ती नसायला पाहिजे, कारण की जेव्हा कॉम्प्लेक्स इंग्लिश लिहितो आपण तर एक्झामिनरला वाचायलाही अवघड जातं आणि मार्क्स जनरली भेटत नाही. त्यामुळे बेसिक मिनिमम इंग्लिश मेन्स मध्ये रिक्वायर्ड आहे. प्रिलिम्स मध्ये तर ठीक आहे, एमसीक्यूज आहे त्यामुळे तिथे जास्त प्रश्न येत नाही. बरोबर. इंटरव्ह्यू मध्ये सर मी खूप जणांकडून असं ऐकलंय की बाबा आम्हाला इंग्लिश येत नाही तर आम्हाला इंटरव्ह्यू अवघड जाईल का. डेफिनेटली असं काहीच नाहीये, कारण की जर तुम्हाला इंग्लिशचं एवढंच भीती असेल तर मराठी तिथे अवेलेबल आहे, हिंदी अवेलेबल आहे आणि जवळपास मला वाटतं की 22 डिफरंट लँग्वेजेस तिथे अवेलेबल आहेत. बरोबर. तर इंग्लिश खूप फ्लुएंट लागते का, अजिबातच नाही लागत. आणि एक बेसिक मिनिमम इंग्लिश असेल तर तुम्ही नक्कीच इंग्लिश मीडियम घेऊ शकता. मला असं वाटतं की प्रिपरेशन मध्ये एक बेसिक किंवा एक फाउंडेशन इंग्लिशचं असल्यास नक्कीच त्याची थोडीशी मदत होते. आता की मी माझं इंग्लिश कसं सुधारलं, तर मला असं वाटतं की मला सुधारवायची गरज पडली नाही, कारण की एक बेसिक इंग्लिश होतं आणि त्याच्यावरच माझं काम भागलं. तर एवढं म्हणेल की मी त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स काही घेतले नाही. ओके. हा एक बऱ्याच जणांना खरं तर अपयश डिफेंड करण्यासाठी बरेच जण हा एक मुद्दा वापरतात, एक्सक्यूज वापरतात की आमचा इंग्लिशवरती कंट्रोल नाहीये. आय थिंक आपण याच्यापासूनही जरा कॉन्फिडन्स घेऊ शकतो की इंग्लिश चांगलं पाहिजे, पण ते काही खूप फ्लॉवरी किंवा खूप चांगलंच असायला पाहिजे असं काही नाही. चांगलं तुम्हाला एक्सप्रेस करता यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली मंदार गेले काही वर्ष असा एक ट्रेंड आहे की युपीएससी पास व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन करतानाच किंवा काही काही लोक 10वी नंतर 12वी नंतरच युपीएससी अभ्यास चालू करतात. आणि बरेच जण जेव्हा नवीन अभ्यासाला चालू करतात तेव्हा त्यांनी जर ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचा अभ्यास केला नसेल तर त्यांना इनफॅक्ट इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो की अरे आपण आधीच चालू करायला पाहिजे होतं, किंवा बरेच पालकांना असं वाटतं की आपण आधीच ग्रॅज्युएशन मध्येच अभ्यास चालू केला पाहिजे. तर यावर तुझं काय मत आहे? सर 10वी-12वी म्हणजे मी स्वतः खूप कॅन्डिडेट्स माझ्याकडे अप्रोच होत आहेत सध्या. बरोबर. खूप जण म्हणतात की बाबा आम्ही 10वी पासून अभ्यास सुरू करतो. अजिबातच मला असं वाटत नाही की एवढा लवकर अभ्यास सुरू करावा. त्याचे रिझन्स दोन आहेत. पहिलं रिझन की तुमची मॅच्युरिटी लेवल तेवढी इनफ नसते की युपीएससी सारख्या एक्झामचा अभ्यास तुम्ही एवढ्या यंग एज मध्ये सुरू करताल. आणि बरोबर. दुसरी गोष्ट की एक खूप मोठा धोका असतो की जर 10वी-12वी पासून अभ्यास सुरू केला तर कुठेतरी एक डिसइंटरेस्ट निर्माण होतो की एक्झाम 5-6 वर्ष लांब होती आणि तेच रटाळून आपण वाचत जातो आणि डिसइंटरेस्ट तयार होऊ शकतो. तर मी विद्यार्थ्यांना असं सांगेल की 10वी-12वी हे टू अर्ली आहे. डेफिनेटली ग्रॅज्युएशन पासून विद्यार्थी करू शकतात. जो BA किंवा एमकॉम करत असतील विद्यार्थी तर सेकंड इयर ऑफ ग्रॅज्युएशन पासून फुल इयर प्रिपरेशन करण्यात काही हरकत नाही. जर इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थी असतील तर मला असं वाटतं की थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंग इज अ व्हेरी ऍप्ट टायमिंग फॉर युअर प्रिपरेशन, कारण की तुम्ही एक 2 वर्ष खूप चांगला फाउंडेशन बिल्ड करू शकता. आणि जर तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्याच अटेम्प्ट द्यायचं आहे तर फायनल इयर ऑफ तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही फुल टाइम प्रिपेअर करू शकता. आणि जर 1 वर्ष गॅप घ्यायचा असेल तर त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता. त्यामुळे जर ग्रॅज्युएशन मध्ये जर वेळ भेटत असेल, जर रिसोर्सेस अवेलेबल असतील आणि जर इच्छा असेल तर मला वाटतं की स्टडी सुरू करण्यात काही हरकत नाही. अच्छा. जर ग्रॅज्युएशन मध्ये समजा एखाद्याचं ठरलं नाही युपीएससी करायचं आणि ग्रॅज्युएशन च्या फायनल एक्झाम्स देताना जर त्याचं असं ठरलं की आता ग्रॅज्युएशन काय करायचं तर चला आपण युपीएससी करूया, किंवा ग्रॅज्युएशन संपल्यानंतर त्यांनी या परीक्षेचा अभ्यास चालू केला तर पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळू शकतं. तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? तर मला वाटतं की मिळू शकतं, कारण की ग्रॅज्युएशन संपल्यावर जर वन इयर फुल इयर प्रिपरेशन असेल तर 1 इयर इज इन माय ओपिनियन इनफ. जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं, जर अभ्यासाचे तास प्रोडक्टिव्ह असतील आणि जर कुठेही न डगमगता जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर मला असं वाटतं की नक्कीच पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊ शकतं. काही ऑब्स्टॅकल येऊ शकतात तुम्हाला, की जसं तुमचं फाउंडेशन एखाद्या वेळेस कमजोर असू शकतं जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर सुरू करतात. तर मी विद्यार्थ्यांना ऍडवाइस करेल की 2 जे महिने आहेत ते बेसिक एनसीईआरटी, बेसिक फाउंडेशनल बुक्सवर त्यांनी काम करावं आणि खूप चांगला बेस बनवून घ्यावा. कारण की युपीएससीच्या अभ्यासाचं सुपर स्ट्रक्चर ज्याच्यावरच तुमचं तयार असेल आणि जेवढं फाउंडेशन चांगलं असेल तेवढीच तुमची तयारी चांगली होईल. त्यामुळे मी असे विद्यार्थी की ज्यांचं ग्रॅज्युएशन नंतर ठरत आहे किंवा जे वर्किंग आहेत त्यांना मी ऍडवाइस करेल की फाउंडेशन निग्लेक्ट करू नका.
फाउंडेशन खूप चांगलं असं तयार. ओके. युपीएससी विषयी अजून एक मिथ आहे बऱ्याच न्यू कॉमर्स मध्ये की याचा खूप अभ्यास करावा लागतो, म्हणजे 12-12, 14-14 तास जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षा पास होत नाही. तर तू काय केलंस नक्की, किंवा तुला काय वाटतं याविषयी? तर अगदीच म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आधी सांगितल्यानंतर मला त्याच्यावरचं मत काय आहे सांगत. येस, डेफिनेटली माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की माझा मिनिमम 12 तास अभ्यास असायचा. कधी कधी तो 13 व्हायचा, कधी 14 व्हायचा. तर हार्डवर्क डेफिनेटली रिक्वायर्ड आहे. कारण की नेक कटिंग कॉम्पिटिशन आहे एक्झामिनेशन मध्ये. 4 लाख विद्यार्थी जर ऍक्च्युअल एक्झामला बसत असतील प्रिलिमिनरी आणि 11,000 जर सिलेक्ट होत असतील, तर तुम्ही थोडंसं मॅथमॅटिक्स करू शकता की सक्सेस रेट प्रिलिम्स मध्ये किती आहे. त्यातून 2300 विद्यार्थी मेन्सला सिलेक्ट होत आहेत आणि त्यातून 830 विद्यार्थी इंटरव्ह्यू म्हणजे फायनल लिस्टला येत आहेत. तर इट्स व्हेरी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तर हार्डवर्क रिक्वायर्ड आहे. लेवल ऑफ कॉम्पिटिशन खूप चांगले आहे, कारण की 1 इयर प्रिपेअर केलेले आहेत, 2 इयर्स केलेले आहेत, 5 वर्ष पण प्रिपेअर केलेले लोक आहेत. त्यामुळं कॉम्पिटिशन खूप तगडी आहे. तिसरा मुद्दा की सर मला असं वाटतं कुठंतरी एखादा प्रोडक्टिव्ह अभ्यास किती होतो ह्याच्यावरही डिपेंडंट आहे. जर 13 तास विद्यार्थी बसत असतील आणि 8 तास तर नुसते मोबाईलवर असतील, तर त्या तासाचा काही उपयोग नाही. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी प्रोडक्टिव्हिटी अभ्यासाची वाढवावी, क्वालिटी ऑफ आवर्स वाढवावे, क्वांटिटी ऑफ आवर्स वाढवण्यापेक्षा. तर त्याच्यावर विद्यार्थ्यांनी फोकस केलं तर चांगलं होईल. आणि आपण खूप जणांना मी असं बघितलं आहे की युपीएससीला हार्डवर्क लागत नाही, स्मार्ट वर्क लागतं. एक लक्षात घ्या की जे स्मार्ट वर्क आहे ते तुमच्या हार्डवर्कचं सप्लिमेंट आहे, ते तुमच्या हार्डवर्कचं रिप्लेसमेंट नाहीये. तेवढंच मी विद्यार्थ्यांना सांगेल. डेफिनेटली हार्डवर्क रिक्वायर्ड आहे आणि अभ्यासाचे तासे खूप सब्जेक्टिव्ह आहेत आणि प्रत्येकाच्या कॅपॅसिटीजवर डिपेंड आहे. आय थिंक आज महाराष्ट्रामध्ये अभ्यास किती वेळ दररोज करायला पाहिजे याचं उत्तर देण्यासाठी सगळ्यात लायक माणूस जर कोण असेल तर तो मंदार पत्की आपल्याशी बोलतोय तो आहे. आणि त्यांनी सांगितलं की तो पहिल्या अटेम्प्टला पास झाला आणि पहिल्या अटेम्प्टला पास होताना त्यांनी दररोज 12 तास तर गॅरंटेड अभ्यास केलेलाच आहे. आणि स्मार्ट वर्क हे असायलाच पाहिजे, ते अध्यारूत आहे. स्मार्ट वर्कच्या नावाखाली तुम्ही कमी अभ्यास करताय असं काही चालणार नाही. सो आय थिंक बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो आणि त्याचं तू अतिशय क्लिअर उत्तर दिलं. सो थँक्स फॉर दॅट. कारण बरेच पोस्टफोल्डर मी माणसं बघितलेले आहेत की ते म्हणतात पास झाल्यानंतर की नाही आम्ही काही जास्त अभ्यास केला नाही वगैरे. पण आय थिंक वी आर व्हेरी ग्रेटफुल ऍक्च्युअली की तू फारच कॅन्डिडली सांगितलंस की 12 किंवा कधी कधी 13-14 तास सुद्धा अभ्यास करायचो. बोलता बोलता तू मोबाईल विषयी काहीतरी बोललास, त्याच्याविषयी काय, तू मोबाईल वापरत होतास नव्हतास, किंवा तुला जर त्याची चिंता होती असं वाटतंय मला? येस. तर मोबाईल नक्कीच वापरत होतो, कारण की माझ्या ज्या नोट मेकिंग होतं ते मोस्टली ऑनलाईन होतं. एव्हरनोट नावाचं एक ऍप आहे, त्याच्यावर नोट मेकिंग माझं चालायचं. तर मोबाईल डेफिनेटली वापरत होतो. पण जे सोशल मीडिया आहे की इंस्टाग्रामवर नव्हतो, ट्विटर नव्हतं, व्हॉट्सअप सुद्धा अनइन्स्टॉल केलं होतं आणि फेसबुक माझं पहिल्यापासून कधीच नव्हतं. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून थोडंसं आमलाईन इंटरप्ट करतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आज आपण गुगल मीट वरती का आहोत. आपण गुगल मीट वरती याच्या करता आहोत कारण मंदार पत्की तर फेसबुकला अकाउंट नाहीये. तो आय थिंक ही गोष्ट आपण फार अंडरलाईन करून नोट करणं गरजेचं आहे. प्लीज कंटिन्यू. येस सर. की सर मी एक आर्मलेन डिस्टन्स नक्कीच ठेवलं सोशल मीडियापासून. आणि मला वाटतं की कुठेतरी डिस्ट्रॅक्शन कमी होण्यास मदत होती, कारण की जेव्हा आपण युपीएससी प्रिपरेशन स्पेशली आफ्टर टेक्निकल बॅकग्राऊंड मी आलो, मित्र खूप चांगले प्लेस होतात, काही लोकांचे लग्न होतात, खूप वेल सेटल असतात आणि कुठे ना कुठे ती मनाला आपल्या ते फोटोज वगैरे बघून रुखरुख राहते की बाबा आपण कोणत्या अनसर्टिनिटीमध्ये जगत आहेत. तर तिथं थोडंसं स्वतःला आपण निगेटिव्हिटी पासून प्रोटेक्ट केलं पाहिजे. दुसरा मुद्दा की सोशल मीडियाच्या अडिक्ट झालेले मुलं सुद्धा मी या प्रिपरेशन मध्ये बघितलेले आहेत की अभ्यास सोडून अगदीच पूर्ण टाइम हे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर हे त्यांचे ओपिनियन हे देणे. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ते टाळावं. कुठेतरी डिस्ट्रॅक्शन ऍट द बे ठेवले आणि जर अभ्यासाची प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर नक्कीच युपीएससी प्रिपरेशन मध्ये त्याची मदत होते. तर मी मोबाईल नक्कीच वापरला होता, पण हे सगळे मी सोशल मीडिया लांब ठेवलं होतं. तुझ्याशी बोलताना तसं झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल की 12-14 तासांचा अभ्यास म्हणजे बेसिक हार्डवर्क आलं, किंवा तू आता बोलता बोलता मोबाईलचा योग्य वापर करतोस किंवा सोशल मीडियापासून तू लांब होतास, म्हणजे कुठेतरी एक सेल्फ डिसिप्लिन पण इथे सरळ सरळ दिसते. तर अशा प्रकारचे कुठले पर्सनॅलिटी ट्रेट्स स्टुडंट्स मध्ये असायला पाहिजेत जर या प्रकारचं यश पहिल्या अटेम्प्टला मिळवायचं असेल तर, असं तुला वाटतं?
सर मला असं वाटतं, मी जेव्हा रिफ्लेक्ट करतो माझ्या जर्नीवर, तर 3 पर्सनॅलिटी ट्रेट्स मला प्रकर्षाने जाणवतात. पहिला आहे की मेंटल टफनेस, कारण की युपीएससी ऍट इच लेवल ऑफ युअर स्टेज ऑफ एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू, तुम्ही मेंटली किती टफ आहात ते चेक करत असते. जसं प्रिलिम्स मध्ये एक आपल्याला 120 मिनिटात 100 कॉन्शियस डिसिजन, 100 MCQ सोडवायचे असतात. सो मेंटल टफनेस तिथं लागतो. मेन्स मध्ये कुठेतरी दटून आपल्याला ते पेपर सोडवावे लागतात आणि अजिबात घाबरून न जाता, एखादा पेपर अवघड गेलाय तर तो 3 तास तिथंच सोडायचा आणि दुसऱ्या पेपरला नवीन उमेदीने लागायचं. तर हा मेंटल टफनेस हे रिक्वायर्ड आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा नक्कीच मेंटल टफनेस तर लागतोच, म्हणजे मला तर नक्कीच लागला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये. तर मेंटल टफनेस इज फर्स्ट की. सेकंड सर मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस इज ऑल्सो रिक्वायर्ड. लाईक यू आर नॉट सपोज टू डू जिम वगैरे, बट एक स्टॅबिलिटी असली पाहिजे, हेल्थ इश्यूज थोडेसे नसले पाहिजेत. मेन्स मध्ये तर नक्कीच फिजिकल फिटनेस लागते, कारण की 3 तासाचे 2 पेपर एका दिवसात आणि तसे 2 दिवस सलग आणि तसे 2 स्लॉट. युपीएससी नक्कीच आपली फिजिकल फिटनेस चेक करते की बाबा 3 तास कंटिन्युअस बसून हा माणूस 20 प्रश्न लिहू शकतो आहे का. तर फिजिकल फिटनेस आणि अभ्यास करताना सुद्धा 13 तास कंटिन्युअस 2 वर्ष अभ्यास करणे इज नॉट अ जोक. त्यामुळे फिजिकल फिटनेस इज रिक्वायर्ड. आणि सर मला तिसरी एक गोष्ट वाटते की इंटेलेक्च्युअल शार्पनेस, कारण की इट इज रिक्वायर्ड फॉर अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर एनी ऑफ द सिव्हिल सर्वंट. इंटेलेक्च्युअल शार्पनेस, राईट? येस, इंटेलेक्च्युअल शार्पनेस, की डिसिजन मेकिंग ॲबिलिटी खूप चांगली पाहिजे, अनालिटिकल ॲबिलिटीज खूप चांगल्या पाहिजेत, एखाद्याची क्रिटिकल थिंकिंग खूप चांगली पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स ऑन द फील्ड ते पण खूप मॅटर करतं. आणि मला असं वाटतं की हे तिन्ही गुण जोपासायचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनी, ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच यश नक्कीच मिळू शकेल. ओके. एखादं डिसिजन मेकिंग जेव्हा तू म्हणतो, म्हणजे इंटेलेक्च्युअल शार्पनेसचा एक अँगल आहे डिसिजन मेकिंग, आणि तुम्हाला खूप सारे डिसिजन खरं तर या 2 वर्षामध्ये घ्यावे लागतात. तर एखादं उदाहरण देऊन जरा एक्सप्लेन करशील, म्हणजे विद्यार्थ्यांना जरा तो त्यातला शार्पनेस म्हणजे नक्की काय ते कळू शकेल, म्हणजे तुझा डिसिजन की ज्याच्यामध्ये हा शार्पनेस रिफ्लेक्ट झाला. ओके सर, माझा इंटरव्ह्यूचा एक्झाम्पल देईल मी युपीएससी मधल्या. जसा तुम्ही मला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की माझा डिप्लोमा झाला आहे आणि माझा डिग्री झाला आहे, तर माझ्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये एक मॅडम बसल्या होत्या. त्यांनी मला हिंदी मधून तो प्रश्न विचारला की मंदार, आपका डिप्लोमा हुआ है, आपका डिग्री हुआ है, एक टेक्निकल बैकग्राउंड से आप आ रहे हो, एक वोकेशनल ट्रेनिंग का कोर्स आपने किया है, फिर भी आप अनएम्प्लॉयड हो, आपको ऐसे नहीं लगता कि स्किल इंडिया मिशन आप जैसे युवकों की वजह से फेल हो रहा है. तर कुठेतरी माझी असं आपण म्हणतो की एक टेस्ट घेतली की बाबा हा माणूस स्ट्रेस किती घेतोय, क्रिटिसिझम कसं घेतोय. तर त्यावर मी एक थोडंसं 2 मिनिट पॉज घेतला, एक खूप मोठी स्माइल दिली मॅडमला आणि माझं उत्तर कंटिन्यू केलं की मॅडम डेफिनेटली व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट इज अ रिझन, आणि बाकीचे रिझन मी सांगितले. तर मला असं वाटतं की तिथं कुठेतरी माझा हजरजबाबीपणा चेक झाला. तर कुठेतरी हा माणूस क्रिटिसिझम हे कन्स्ट्रक्टिव्हली घेत आहे आणि खूप पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्ड करतो आहे हे चेक झालं. आणि कुठेतरी मला असं वाटतं की पर्सनॅलिटी ट्रेट्स तिथं दिसून आले की घाबरत नाहीये, मेंटली टफ आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी झालेला आहे असं मला वाटतं. तर हाच एक डिसिजन मेकिंगचा भाग आहे असं मला हे एक्झाम्पल हे लक्षात येतं की डिसिजन किती लवकर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये घ्यावे लागतात आणि माइंड किती ऍक्टिव्ह लागतं, आणि हे प्रिपरेशनच्या प्रत्येक टप्प्यावर असं असतं. मला असं वाटतं की त्यामुळेच मी इंटेलेक्च्युअल शार्पनेस हा एक खूप महत्वाचा ट्रेट सांगितला आहे. थोडं तू रेट्रोस्पेक्टिव्हली जर सगळ्या प्रोसेसकडे बघितलंस तरी तुझी एक डिसिजन मेकिंग मधला जो शार्पनेस किंवा मॅच्युरिटी जो आहे हा युपीएससी प्रिपरेशन चालू झाल्यानंतर जास्त इव्हॉल्व्ह व्हायला लागला का तो पहिल्यापासून इव्हॉल्व्ह झालेलाच होता अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वीच? नाही सर, मला असं वाटतं की युपीएससी प्रिपरेशननी खूप पर्सनॅलिटीमध्ये फरक पडला आहे, कारण की एक तर लेवल ऑफ नॉलेज वाढती, लेवल ऑफ एक्सपोजर खूप वाढतं. मेंटर्स आणि जे आपले गायडर्स असतात की त्यांच्यातूनही खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या आहेत. आणि प्रोसेसमध्ये अशा पडावांवर आपल्याला टेस्ट केलं जातं की तिथून या ॲबिलिटीज आपोआप तयार होत जातात. तर मला असं वाटतं की कुठेतरी ती एक इनेट ॲबिलिटी असेल, पण ती शार्पन झाली ती युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये. ओके, थोडंसं टेक्निकल क्वेश्चन विचारतो. आता युपीएससी मध्ये आता ऑब्व्हियसली जीएसचे 4 पेपर आहेत, ऑप्शनचे 2 पेपर आहेत, एसए आहे, आणि आपल्याला खूप वेगवेगळे टॉपिकचा अभ्यास करावा लागतो. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, आणि त्या प्रत्येक टॉपिक मध्ये सुद्धा बरेचसे सब टॉपिक आहेत. तर एखाद्या टॉपिकचा जेव्हा तुला अभ्यास करायचा असतो तेव्हा तुझा नक्की प्लॅन काय असतो, तुझी स्ट्रॅटेजी काय असते?
सर माझा प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी एखाद्या रिसोर्सेस एखाद्या टॉपिक बद्दल ही दोन ह्याच्यात होती की पहिल्यांदा मी त्याचे रिसोर्सेस काय वापरणार आहे, जे काही रिसोर्सेस असतील, स्टँडर्ड बुक लिस्ट असेल, एखादं व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल असेल किंवा एखाद्या केस स्टडीज इंटरनेटून गोळा करण्याचे असेल, तो माझा पहिला पिलर असायचा. आणि दुसरा पिलर असायचा की स्ट्रॅटेजी, की समजा बाबा इंटरनॅशनल रिलेशन आहे तर ते करंट अफेअर्स कुठेतरी चांगलं जास्त प्रिपेअर करावं लागतं. समजा हिस्ट्री आहे तर करंट अफेअर्स काहीच नाहीये, थोडासा थेरॉटिकल पोर्शन आहे. इकॉनॉमी आहे तर करंट आणि बेसिक हे दोन्ही प्रिपेअर करावं लागणार आहे. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं की गव्हर्नन्स आहे, मग गव्हर्नन्सला कुठेतरी केस स्टडीज एक्झाम्पल्स जास्त लागणार आहे. तर प्रत्येक सब टॉपिक नुसार प्रत्येक विषयानुसार एक स्ट्रॅटेजी बदलत जायची आणि येस त्या दोन पिलर्सवर माझ्या कोणत्याही सब टॉपिकचा अभ्यास आधारित असायचा. अच्छा. उत्तर लिहायची जी प्रोसेस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तर नॉर्मली जेव्हा आपण एखाद्याचा अभ्यास कुठल्या विषयाचा करतो तेव्हा तू म्हटलंस त्याप्रमाणे यू हॅव टू सिलेक्ट द राईट सोर्स. त्याच्यानंतर मे बी तुम्ही त्याचा अभ्यास करता, तुम्ही मे बी त्याचे नोट्स काढता, तुम्ही तो वाचता, तुम्ही मे बी त्याची उत्तरं लिहिता, रिव्हिजन करता. तर हे जे टप्पे जे आहेत हे टप्पे तू कसे हँडल करत होतास? म्हणजे इन अ वे प्रत्येक टॉपिक करता तू ह्या सगळ्या प्रोसेसेस एकत्र करत होतास की सगळ्याचा अभ्यास झाल्यानंतर सगळ्याचे एकदम रिव्हिजन करत होतास? येस 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 सर, आन्सर रायटिंग आणि तुम्ही जर म्हटलं की पूर्ण कव्हर अप रिडिंग कसं करायचो, तर सर मी प्रत्येक जीएसचा जो टॉपिक होता तो 3 ह्याच्यात डिवाइड केला होता. फॉर एक्झाम्पल जीएस 1 असेल तर हिस्ट्री, सोसायटी आणि जिओग्राफी. मग आता हिस्ट्रीचा पोर्शन एक क्लब करून घ्यायचा, 2 आठवडे किंवा 1.5 आठवडा त्याच्यासाठी ठेवायचा आणि तो पूर्ण कव्हर करायचा. आणि जर सेकंड रिडिंग असेल तर त्याच्यामध्ये नोट्स काढायच्या. तर ती एक स्ट्रॅटेजी होती. आणि ऍट द एंड ऑफ सेकंड रिडिंग त्याच आठवड्यात करायचं असतं? नाही सर, म्हणजे फक्त एक फाउंडेशनल रिडिंग पहिल्यांदा होऊन जायची. थोडासा 1.5 आठवड्याचा ब्रेक असायचा किंवा दुसरा विषय असायचा त्याच्यामध्ये, आणि लगेच मी सेकंड रिडिंग करून घ्यायचो. कारण की मला नोट मेकिंग महत्वाचं वाटायचं आणि नोट्स तयार झाल्या की मग ते रिवाइज करायला खूप सोपं जायचं. त्यामुळे सेकंड रिडिंग मी खूप लवकर प्लॅन करायचो कोणत्याही सब्जेक्टची. मग सेकंड रिडिंग एक झाली तर नोट्स कुठेतरी प्रिपेअर असायच्या. मग मी एक टेस्ट घ्यायचो मेन्ससाठी, एक सेक्शनल टेस्ट असायची आणि ती टेस्ट लिहून बघायचो. आणि मग त्याच्यावरून कळायचं की बाबा नॉलेज ऑप्टिमम लेवलला आहे का, आणि नॉलेज जरी असेल तरी आन्सर रायटिंग किंवा स्ट्रक्चरिंग आन्सरचं होत आहे का. तर ही एक स्ट्रॅटेजी कुठेतरी होती की नॉलेज गॅदर करणं तर होतच, पण नॉलेज टेस्ट करणं हे पण खूप महत्वाचं आहे. मी खूप असे विद्यार्थी बघितले आहेत की जे वाचत जातात पण मग नॉलेज टेस्ट होत नाही आणि मग ते मराठीत जसं म्हणतो की पुढचं पाठ आणि मागचं सपाट. मग त्याचा उपयोग काही होत नाही की ऍट द एंड ऑफ 1 मंथ और 2 मंथ जर तुमच्या हातात तुम्ही काही वाचलेलं लक्षात राहत नसेल मग ते टाइमच तुमचा वेस्ट गेला आहे. तर मला असं वाटतं की नॉलेज गॅदरिंग सोबतच विद्यार्थ्यांनी नॉलेज टेस्टिंगवरही तेवढा चांगला भर द्यावा आणि ते कुठेतरी खूप प्रोडक्टिव्ह ठरेल असं मला वाटतं. तू आता नोट मेकिंग विषयी बोललास आणि सुरुवातीला सुद्धा एका प्रश्नाचं उत्तर देताना तू एका टूलचा रेफरन्स दिला होतास. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा फार मेजर प्रॉब्लेम आहे की त्यांना आयदर नोट मेकिंग नीट करता येत नाही किंवा केलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो त्यांचा, असं त्यांना वाटतं आणि मग बऱ्याच वेळा ते नोट्सही काढत नाहीत. तर तुझी नोट मेकिंगची नक्की स्ट्रॅटेजी कशी होती? फ्रॉम फर्स्ट सेकंड रिडिंग पासून मे बी रिव्हिजन किंवा फायनल कंपायलेशन, नोट्स तू कशा इव्हॉल्व्ह करत गेलास? येस सर, असं डेफिनेटली तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला की शॉर्ट नोट्स होत नाहीयेत, नोट्स खूप बल्की होतात, तो इनिशियली नक्कीच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. कारण की एक तर आपल्याला जजमेंट नसतं की नोट्स किती आणि कधी काढायचे आहेत, नोट्स मध्ये काय इन्क्लूड करायचंय आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय इन्क्लूड करायचं नाही हे कळत नसतं. त्यामुळे नोट्स नक्कीच पहिल्यांदा बल्की होतात. पण मला असं वाटतं की बल्की होऊ द्या नोट्स, त्या नोट्स तुम्ही 3-4 महिन्यानंतर परत त्या पूर्ण रिप्लेस करू शकतात. पण एक लक्षात घ्या की ऍबिलिटी किंवा ते बिल्डअप करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही नोट्स काढतच नसाल तर तुम्ही ते कधी शिकणारच नाही. त्यामुळे नोट्स काढायला घाबरू नका विद्यार्थ्यांना, मी एवढंच सांगेल. दुसरी गोष्ट की मी जसं सुरुवातीला सांगितलं की मी एव्हरनोट ऍप युज करायचो, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा हा एक खूप मोठा यूज आहे की तुम्हाला नोट्स कधीही तुमच्या एडिट करता येतात, त्या डिलीट करता येतात, कंट्रोल एफ करून एक खूप चांगल्या लवकर फाइंड करता येतात. मग मी अशा विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की नक्की जर तुमच्या नोट्स बल्की होत असतील तर नक्की तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म युज करा, त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. अच्छा, तू बोलता म्हणजे तुझा तो मेन पिलर तू सांगितलास की सोर्सेस राईट सिलेक्ट करणं. सध्या मी तर आता नॉर्मली म्हणतो की वी आर लिव्हिंग इन इन्फॉर्मेशन सुनामी.
प्रिंट असेल किंवा नोट्स असतील किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून अबंडंट ऑफ मटेरियल इज देअर. तर राईट मटेरियल सिलेक्ट कसं करायचं? येस सर. सर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जजमेंटचा भाग आहे तो. कुठेतरी मटेरियल खूप अबंडंट आहे. एक लक्षात घ्या की युपीएससीचा सिलेबस यासाठी तुम्हाला काटेकोरपणे माहित पाहिजे की बाबा सिलेबस कॉपीत मेन्शन काय केलेलं गेलेलं आहे आणि जो रिसोर्स तुम्ही बघत आहात त्यांनी तो बेस पूर्ण कव्हर केला आहे का, आणि त्याच्यावरचं करंट अफेअर्स जे असतं मटेरियल ते प्रॉपरली सिलेबसशी निगडीतच फक्त घेतलं आहे का वेगवेगळा फापट पसारा त्यात इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. ते थोडासा एक जजमेंटचा भाग असतो. सुरुवातीला मटेरियल सिलेक्शन थोडंसं टफ जाईल कारण की प्लॅटफॉर्म्स इतके अवेलेबल आहेत. ऑफलाईन नोट्स घेऊ, ऑनलाईन नोट्स घेऊ, या क्लासेस बघू, तो क्लासेस बघू, तर थोडंसं ते डिफिकल्ट जातं. पण थोडीशी युपीएससी इज अ इव्हॉल्युशनरी जर्नी, तर कुठेतरी ते जजमेंट इव्हॉल्व्ह होत जातं आणि विद्यार्थ्यांना फायनल सिलेक्ट राहतं. तर काही मी फक्त टेनंट सांगेल विद्यार्थ्यांसाठी. पहिली गोष्ट की जो मटेरियल सिलेक्ट करता आहात ते शॉर्ट मटेरियल आहे का, उगच म्हणजे छोट्याशा सिलेबस कॉपी पॉईंटसाठी 100 पानी मटेरियल वाचून काही फायदा नाही. दुसरी गोष्ट जे स्टँडर्ड बुक लिस्ट नेटवर अवेलेबल आहे ते मटेरियल जर विद्यार्थ्यांनी घेतले तर ते खूप फायद्यात राहतील. आणि तिसरी गोष्ट करंट अफेअर्स घेताना ते सिलेबसशी निगडीत किती आहे आणि त्या करंट अफेअर्स किती प्रोडक्टिव्हली आपण युटिलाइज करू शकतो हे एक विद्यार्थ्यांनी अनालाइज करावं असं मला वाटतं. आता तू बोलताना सुद्धा तू असं म्हटलंस की बरेचसं मटेरियल अवेलेबल आहे आणि बरेचसे गायडन्स सुद्धा अवेलेबल आहेत, बरेचसे क्लासेस आहेत. हा ऍक्च्युली विद्यार्थ्यांच्या समोर एक फार मेजर डायलेमा आहे की पहिली गोष्ट म्हणजे की होतं असं की म्हणजे बिकॉज नाव सोशल नेटवर्किंग मोठ्या प्रमाणावरती आहे आणि बरेचसे पोस्ट होल्डर्स आपले ब्लॉग लिहितात किंवा आता फॉर एक्झाम्पल मी तुझ्या आता मुलाखत घेतोय, काही भाषणं असतात, काही फॅकल्टीज असतात. तर ह्या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ टाइम्स कॉन्ट्राडिक्शन असते. म्हणजे काही लोक म्हणतात की तुम्ही पेपर वाचा, काही म्हणतात वाचू नका, काही म्हणतात नोट्स काढू नका, आणि सो मेनी कॉन्ट्राडिक्शन. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा मला फार गोंधळ होताना दिसतो. तर तुझा असा कधी गोंधळ झाला किंवा तुला असे कधी कॉन्ट्राडिक्टरी सजेशन्स मिळाल्या तुझ्या सिनियर्स कडनं किंवा फॅकल्टीज कडनं किंवा? अगदीच सर. थोडासा मी हा क्वेश्चन परत एक्सपांड करतो की खूप जण कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन सुद्धा देतात की आपल्याला एक गोष्ट वाटत असते आणि अगदी अपोजिट गोष्ट खूप जण सांगतात. तर ह्याला कसं डील करावं? तर मला असं वाटतं की सोर्सेस लिमिटेड ठेवणं हे टॉपर्स जे सांगत असतात ते खूप विद्यार्थ्यांना रटाळ वाटतं, पण ते खरंच खूप महत्वाचं आहे. कारण की जर तुम्ही सगळ्यांचं ऐकून सगळे रिसोर्सेस वाचले तर एक कुठेतरी कन्फ्युजन माइंडमध्ये निर्माण होतो. एखाद्या छोट्याशा सिलेबस पॉईंटसाठी इतकी इन्फॉर्मेशन येते की नेमकं लिहायचं काय हे कळत नाही आणि मग शेवटी एंडअप असा होतो की आपण आन्सर लिहू शकत नाही. आता या कॉन्ट्राडिक्शन्स मधून बाहेर कसं पडावं? मी एक सांगेल विद्यार्थ्यांना, कोणताही टॉपर असेल, कोणीही काही सांगितलं असेल, एक स्टँडर्ड बुक लिस्ट युपीएससीची आहे जी कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करतात किंवा जी कुठेही नेटवर अवेलेबल आहे त्याला स्टिक राहा. स्टँडर्ड बुक लिस्ट असेल, जसं पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत असेल, लक्ष्मीकांत हे वाचावंच लागणार आहे, त्याला अल्टरनेटिव्ह असं दुसरा काही नाहीये. दुसरी गोष्ट की एखादी ऍडवाइस जी तुमच्या सिनियरनी, तुमच्या मेंटरने सांगितली आहे, किंबहुना एखाद्या टॉपरनी, अगदी मी सुद्धा तुम्हाला जे ऍडवाइस सांगतो आहे, जर पटल्या नाहीत, जर तुम्हाला वाटलं नाही की ही ऍडवाइस मी अंगीकृत करू शकेल, तर ती करू नका. कारण की टॉपर्स ज्या ऍडवाइस सांगता आहेत ते त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार सांगता आहेत आणि ते खूप सब्जेक्टिव्ह आहे. की फॉर एक्झाम्पल मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालेलो आहे, तर मला असं वाटणार आहे की युपीएससी ही पहिल्या अटेम्प्ट मध्येच व्हायला पाहिजे. पण ज्यांनी 4थ्या अटेम्प्ट मध्ये केली आहे त्याला असं वाटेल की बाबा खूप अथक परिश्रम, खूप अनेक वर्षाची मेहनत लागेल. त्यामुळे सब्जेक्टिव्हिटी नक्कीच खूप आहे. थोडंसं विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन हे करावं. आणि मला असं वाटतं की कोणताही मेंटर, कोणताही क्लास तुम्हाला आयएस बनवणार नाहीये. ते तुम्ही स्वतः आहात. तुमचं डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे जी तुम्ही स्वतःला अप्पर रँक्स मध्ये पाहू शकताल. त्यामुळे थोडासा डिस्क्रिप्शनचा विषय आहे, विद्यार्थ्यांनी थोडासा जजमेंट ह्याच्यावर घ्यावं. याच्याशीच एक समोर असा एक क्वेश्चन, फक्त मला एक विद्यार्थ्यांनी सजेस्ट करायचं आहे की सब्जेक्टिव्हिटी पोस्ट होल्डरच्या बोलण्यामध्ये डेफिनेटली असू शकते, फक्त ओव्हर सिम्प्लिफाय करू नका. म्हणजे अगदीच तुम्हाला जे पटतंय, तुम्हाला जेवढं जमतंय तेच फक्त ऐकायची सवय लावू नका. कारण विद्यार्थी दुसरं टोक वाटतात, मग त्यांना जेवढं जमतंय तेवढं पटतंय तेवढंच ऍक्सेप्ट करतात, ते बाकीच्या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल आता यांनी सांगितलं की मी 12 तास अभ्यास करायचो, कधी कधी 14ही करायचो. दुसरं कोणी सांगते की मी 7 तासावरती पास झालो, तर मग आपण त्याचा ऐकतो का? मग आपल्याला ते जास्त सोपं वाटतं. करू नका, राईट? याच्याशी कंटिन्युएशन मध्ये आपण प्रश्न विचारते. तू आता असं म्हटलंस की कुठलाही क्लास किंवा कुठलाही मेंटॉर तुम्हाला आयएस करत नाही.
दॅट इज एक्सेप्शनली इम्पॉर्टंट स्टेटमेंट, कारण विद्यार्थ्यांच्या समोर हा एक फार मोठा डायलेमा सरळ सरळ उपस्थित असतो जेव्हा ते अभ्यासाला सुरुवात करतात, की क्लासची गरज आहे का, क्लास लावायलाच पाहिजे का, याविषयी तुझं काय ऑब्झर्वेशन? ऑब्व्हियसली हा प्रश्न मी तुला विचारतोय, पण मला खात्री आहे की तू याचं कॅन्डिड उत्तर देशील. सर, युपीएससी प्रिपरेशन मध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे जसं आपण डिस्कस केलं आहे की हार्डवर्क, त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. दुसरं आहे की डायरेक्शन खूप महत्वाची आहे, की एक प्रॉपर गायडन्स असणे, की बाबा रस्ता कोणता बरोबर आहे. कारण की खूप वेळेस जर एखादा न्यू कमर असेल आणि काहीच बॅकग्राऊंड नसेल युपीएससीचं, तर बऱ्याच वेळेस ही शक्यता असते की डायरेक्शन चुकू शकते. आणि जर डायरेक्शन चुकली तर मला वाटत नाही की हार्डवर्क एवढं इफेक्टिव्ह युटिलाइज होऊ शकेल. तर ही गायडन्स देण्याचं काम क्लासेस करतात. जर एखाद्याची फायनान्शियल कॅपॅसिटी नसेल, एखाद्याचा म्हणजे गावाकडे राहत असेल आणि काही कारणास्तव तो येऊ शकत नसेल, तर मला असं वाटतं की एखादा मेंटर जरी असेल तरी तो तुम्हाला गायडन्स आणि हे देऊ शकेल. तर मी क्लासेसला नेहमी याच दृष्टीने पाहिलं आहे की कुठेतरी पाथ प्रोव्हाइड करतात, क्लासेस डायरेक्शन प्रोव्हाइड करतात. त्यामुळे ज्यांना खूप डिफिकल्ट जात असेल युपीएससी प्रोसेस समजून घेण्यासाठी, युपीएससी मध्ये नेमकं असतं काय, त्याचा अभ्यास कसा करावा हे समजून घेण्यासाठी, त्यांना मी ऍडवाइस करेल की क्लासेस किंवा एखादा मेंटर तुम्ही नक्की जरूर जोपासावा. आणि जर सेल्फ अनालिसिस किंवा सेल्फ हे करून तुम्हाला कळत असेल की बाबा मी अभ्यास करतो आहे आणि तो राईट पाथवर आहे, तर नक्कीच तुम्हाला गरज नाही. त्यामुळे हे प्रत्येकावर डिपेंड आहे, पण डायरेक्शन नक्कीच रिक्वायर्ड आहे आणि मी क्लासेसला डायरेक्शन देतात याच नजरेने पाहतो. आपण मग असं म्हणू शकतो की समजा एखाद्याला क्लास लावता येत नसेल काही कारणांमुळे, पण मग त्याला जर डायरेक्शन करता मग टेस्ट सिरीज लावल्या तरी सफिशियंट होऊ शकेल? मग सर परत सब्जेक्टिव्ह आहे खूप, कारण की जर तुमचा फाउंडेशन मध्येच तुम्हाला प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही पुस्तकच नीट वाचले नसतील, तर मग टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. तर कुठेतरी मी जे सांगायचं की अभ्यासाला एक डायरेक्शन खूप चांगली लागते आणि ती इनिशियल स्टेज मध्येच लागते, की मग कुठे आपण रस्ता पकडला तर मग आपल्याला कळू लागते की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. तर इनिशियल स्टेजमध्ये मी विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करेल की बी टेस्ट सिरीज, बी त्यांनी क्लास और बी त्यांनी मेंटर, कोणाचं तरी थोडंसं मदत घेण्यास काही हरकत नाही. मग परत मी ते वर्ड ऑफ कॉशन देतो की मदत घ्या पण त्यांच्यावर ओव्हर डिपेंडंट होऊ नका. तर हे थोडंसं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि यानुसार थोडासा प्रयत्न करावा. अजून एक विद्यार्थ्यांच्या मनात एक कायम शंका असते, पर्टिक्युलरली पहिला अटेम्प्ट जे विद्यार्थी देतात त्यांच्या मनात, की दिल्लीचं काय करायचं. तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? जायला पाहिजे नाही जायला पाहिजे? तर अगदीच मला दिल्ली हाईप ही खूप, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर खूपच आहे की बाबा IAS फक्त दिल्लीतूनच होतात. हा मी अनेक ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे. तर माझं स्वतःचं प्रिपरेशन पूर्ण पुण्यात झालेलं आहे. मी प्रिलिमिनरी मेन्स, मी इंटरव्ह्यू द्यायला फक्त पहिल्यांदा दिल्लीला गेलेलो आहे. त्यामुळे मी आय एम अ राईट पर्सन टू आन्सर दिस. अजिबात दिल्लीला जाऊनच IAS होतो असं नाहीये. इट इज युअर प्रिपरेशन, इट इज युअर प्लॅनिंग, इट इज युअर स्ट्रॅटेजी, इट इज युअर हार्डवर्क, की जे तुम्हाला IAS बनवणार आहे किंवा तुम्ही सक्सेसफुल होणार आहेत का नाही हे डिसाईड करणार आहे. त्यामुळं तुम्ही दिल्लीत करत असाल, तुम्ही पुण्यात करत असाल, तुम्ही बीडला करत असाल, तुम्ही औरंगाबाद असाल किंवा कुठेही करत असाल, जर प्रॉपर डायरेक्शन असेल आणि प्रॉपर अभ्यास करण्याची टेक्निक असेल तर मला वाटत नाही की तुमची जागा ऑब्स्टॅकल बनू शकते. तर मला एवढंच सांगायचं आहे की दिल्लीला जायचं गरजेचं नाहीये, पुण्यातही खूप चांगली प्रिपरेशन होते. असं एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक काय म्हणजे असं गृहीतच आहे, म्हणजे त्यांना हे मॅन्डेटरी आहे की ग्रुप स्टडी केला पाहिजे. आणि तर तुझं याच्यावरती काय मत आहे, तुझे काय एक्सपिरियन्स असेल? सर थोडंसं माझं एक्स्ट्रीम मत आहे याच्यावर. विद्यार्थ्यांनी थोडंसं विथ द पिंच ऑफ सॉल्ट घ्यावं. आय एम व्हेरी अगेन्स्ट द ग्रुप स्टडी, कारण की पहिली गोष्ट की ग्रुप स्टडीमध्ये स्पून फिडिंग सारखं खूप वेळेस होऊ शकतं की एखादा टॉपिक समजला नाहीये मला, तरी पण माझा मित्र सांगतोय त्यामुळे मी त्याला फक्त हो हो म्हणणार आणि मग तो टॉपिक माझा तसंच कच्चा राहणार. ह्याची एक शक्यता खूप दाट असते. दुसरी गोष्ट की त्याच्यासाठी राईट तुम्हाला माणसं भेटतील का किंवा राईट पियर्स भेटतील का, हा एक खूप मोठा प्रश्न असतो. खूप वेळेस मी असं बघितलं आहे की ग्रुप स्टडीमध्ये अँटागोनिझम खूप चांगलं असतं की बाबा मी याला ही गोष्ट सांगितली तर त्याचं नॉलेज खूप जास्त वाढेल, त्यामुळे मुलं सुद्धा डिस्कस करत नाहीत चांगलं. तिसरी गोष्ट की युपीएससी इज अ सेल्फ इव्हॉल्युशन प्रोसेस, की कुठेतरी स्वतःच्या नॉलेजमध्ये भर टाकून, स्वतःच्या चुका सुधारून आणि स्वतःचाच हात धरून पुढे जायचं असतं. तर मला असं वाटतं की ही प्रोसेस कुठेतरी ऍट द बे होऊ शकते ग्रुप स्टडीमधून. त्यामुळे मी ऍडवाइस करेल
जर पॉसिबल असेल तर स्वतः स्टडी करा. नक्कीच तुमच्या पेअर्सची ऍट अ पॉइंट तुम्ही मदत घेऊ शकता. फक्त ग्रुप स्टडीवर डिपेंडंट राहू नका आणि फक्त ग्रुपमध्येच अभ्यास होतो असं करू नका. ओके. मी पुन्हा त्या आपल्या ओरिजिनल डिस्कशनकडे येतो रिगार्डिंग द स्ट्रॅटेजीमध्ये. थोडंसं आपला एक वेगळ्या विषयावरती आपण बोललो. नोट मेकिंग वरती तू तुझं मत दिलंस की तू कसं करायचं एक्सेट्रा. मुलांच्या समोर अजून एक अभ्यास करताना एक फार मेजर चॅलेंज आहे ते म्हणजे रिव्हिजन. म्हणजे कारण नॉर्मल ग्रॅज्युएशन पर्यंत रिव्हिजनची टेक्निक्स एक फार इव्हॉल्व्ह झालेली असतात असं नाही, ज्या प्रकारची आपली शिक्षण पद्धती आहे. आणि बरेच जण असं म्हणतात की युपीएससी साठी रिव्हिजन अतिशय महत्वाची आहे. तर तू काय केलंस नक्की? सर रिव्हिजनचं महत्व असं आहे की रिव्हिजन तुम्हाला तुमच्या कंटेंटवर एक खूप चांगला कॉन्फिडन्स देते. सेकंड पॉइंट की तुम्ही जेव्हा आन्सर लिहित असतात मेन एक्झामिनेशन मध्ये तुमच्या, तर तिथं विचार करायला वेळ जास्त नसतो. त्यामुळे जे पॉईंट आठवतात तुम्हाला रॅपिडली ते तुम्ही लिहून काढतात. त्यामुळे ते पॉईंट जास्त आठवण्यासाठी मल्टिपल रिव्हिजन खूप गरजेचे आहेत. त्यामुळं नक्कीच रिव्हिजनचं महत्व युपीएससी मध्ये खूप जास्त आहे. माझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी सर, माझ्या नोट्स खूप चांगल्या रेडी असायच्या आणि खूप शॉर्ट नोट्स माझ्या तयार होत्या. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करेल की तुमच्या नोट्स खूप क्रिस्प आणि कन्साईज तयार करा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर नोट्स तयार केला आहेत तर महिन्यात एक असा वेळ ठेवा की तुम्ही प्रत्येक नोट तुम्ही महिन्यात एका डोळ्या खालून घालणार आहात, एक रिव्हिजन त्याची करणार आहात. कारण की जर नोट्स फक्त तयार करून ठेवल्या आणि एक्झामच्या लास्ट मंथ मध्ये उघडल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर प्रत्येक मंथला एक रिव्हिजनसाठी स्पेसिफिक टाइम, स्पेसिफिक पिरियड काढून ठेवा. आणि तिसरं म्हणजे की मला असं वाटतं की तुमची टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा तुमचा रिव्हिजनचाच भाग आहे. तुम्ही तुमचं रिव्हिजन झालेलं नॉलेज टेस्ट करता आहात, तर कुठतरी टेस्ट करा. आणि त्या टेस्ट मधून जर एखादं कळालं की मला कळालं की बाबा माझा एन्व्हायरमेंट हा विषय वीक आहे, तुम्ही माझ्या रिव्हिजन मध्ये एन्व्हायरमेंटचे रिव्हिजन वाढवणार, तर त्या लूपमध्ये विद्यार्थ्यांनी काम करावं. रिव्हिजन चांगली करायचं असेल तर दोन गोष्टी तू सांगितल्यास. एक म्हणजे की तुमच्या नोट्स तयार पाहिजेत आणि दुसरं म्हणजे की दर महिन्याला त्याच्याकरता एक स्पेसिफिक पिरियड अलॉकेट केला पाहिजे. बरोबर आहे? येस सर, डेफिनेटली. ओके. आता तू बोलता बोलता तू असं म्हटलंस की रिव्हिजन जर चांगली असेल तर परीक्षेमध्ये म्हणजे मेन्सला वगैरे विचार करायला जास्त वेळ लागत नाही एक्सेट्रा. अजून एक युपीएससी विषयाचा एक मेजर मिथ असा आहे की युपीएससीला पाठांतर लागत नाही, म्हणजे पाठांतर करायचं असेल तर एमपीएससी करावी. तर हे खरं आहे का लागतं इथे पाठांतर? नाही सर, पाठांतर तर नक्कीच लागतं. म्हणजे आता मी स्पेसिफिक पॉईंट घेऊन शकतो कुठं लागतं. एन्व्हायरमेंट हा विषय आहे, नॅशनल पार्कची लिस्ट आहे. तर नॅशनल पार्क मध्ये तुम्ही समजून काय घेणार आहे, तिथं पाठांतरच लागणार आहे. की ताडोबा उद्यान हे महाराष्ट्रात आहे, हे ह्याच्यासाठी कोणतं लॉजिक नाहीये, तिथं तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. पॉलिटीमध्ये आर्टिकल 76 किंवा 74 हे कशाचं आहे हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला पाठांतर लागणार आहे. 149 हे आर्टिकल कॅग साठी आहे, हे तुम्हाला कोणत्याही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लक्षात राहणार नाही, ते तुम्हाला तिथं पाठांतरच लागणार आहे. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा ऑप्शनल विषय हा अँथ्रोपॉलॉजी होता. फिजिकल अँथ्रोपॉलॉजी मध्ये जीन्स असतील, टेक्निक्स असतील, तिथं सुद्धा नक्कीच पाठांतर लागतं. आणि मी खूप असं बघितलं आहे युपीएससी मध्ये की पाठांतरापासून विद्यार्थी खूप एक निगेटिव्ह माइंडसेट आहे. एक लक्षात ठेवा की युपीएससी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे. युपीएससी मध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर्सवर एज असणं महत्वाचं आहे. मग ती एज पाठांतरातून येऊ द्या, ती एज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मधून येऊ द्या, किंवा ती एज अन्य कोणत्या टेक्निक मधून येऊ द्या, फक्त एज येणं महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सब्जेक्ट नुसार आणि त्या सब्जेक्टच्या टेक्निक नुसार पाठांतर करायचं नाही का नाही हे ठरवायचं. फक्त एकच सांगतो, पूर्ण सिलेबस भूकंपट्टी होत नाही. ज्या गोष्टी पाठ करायच्या त्याच करा, आणि जिथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते, जसं इकॉनॉमी हा विषय आहे की तिथं बेस खूप क्लिअर लागतो, तिथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. एवढं मी विद्यार्थ्यांना सांगितलं. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की याच्यातलं टेक अवे पॉईंट आहे की पाठांतराची गरज आहे सगळ्यात महत्वाची. मेन्स मध्ये आपण असं बघतो की ज्यांचं रायटिंग चांगलं असतं त्यांना नॉर्मली चांगले मार्क पडतात. मेन्स इज ऑल अबाउट रायटिंग. तर रायटिंग हा एक फार मोठा फोबिया आहे युपीएससीचा. माझ्या मते बिगेस्ट चॅलेंज जे स्टुडंट्सला फेस होतं ते म्हणजे चांगलं कसं, किंवा बऱ्याचदा कॉन्फिडन्सच येत नाही. तर याच्याविषयी तू जरा गाईड करशील की तुझे एक्सपिरियन्सेस काय होते अबाउट द रायटिंग आणि ते कसं इव्हॉल्व्ह झालं? तुला काही त्याच्याकरता विशेष प्रयत्न करावे लागले का? काही तुझ्याकडे टिप्स टेक्निक्स आहेत का? येस सर, रायटिंग मध्ये तेच फॉर्मॅट असतो की इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन. फक्त तो
प्रत्येक विषयासाठी किंवा प्रत्येक क्वेश्चन वाईज थोडासा चेंज होत जातो. जो क्वेश्चन फॅक्च्युअल असेल, इलॉबोरेटिव्ह असेल तर एक्झाम्पल्स देणं गरजेचं असतं. जर क्रिटिकली अनालाइज किंवा अनालिटिकल क्वेश्चन असेल तर तिथं कुठंतरी अनालिसिस करणं महत्वाचं असतं. तर आन्सर रायटिंग मध्ये विद्यार्थ्यांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यावी. तर आता ह्याच्यासाठी करावं काय, तर पहिल्यांदा की युपीएससी फास्ट इयर क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांनी अनालाइज करावे. युपीएससीने क्वेश्चन कसे विचारले आहेत. युपीएससी खूप टेक्निकल क्वेश्चन विचारत नाही, खूप असे छोट्या छोट्या टॉपिकचा प्रश्न विचारत नाही. प्रश्न हे खूप ब्रॉड असतात, खूप मोठा एरिया कव्हर करत असतात आणि मोस्टली तुमचं ओपिनियन विचारत असतात. तर तशा लेवल ते आन्सर रायटिंग करताना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जर तुम्ही अभ्यास करत आहात एखाद्या विषयाचा, या आठवड्यात समजा मी हिस्ट्री वाचला आहे, तर आठवड्याच्या एंडला थोडेसे हिस्ट्रीचे आन्सर्स लिहून बघा. टॉपर्सचे आन्सरशीट डाउनलोड करा, एखादी हिस्ट्रीची आन्सरशीट असेल आणि त्याचा क्वेश्चन तो लिहून बघा आणि टॉपरने त्याचा आन्सर कसं लिहिलं आहे. तर दोन्ही आन्सर तुम्ही कम्पेअर करा. तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चुका कुठे आहेत. मला सुरुवातीला लक्षात आलं माझं कन्क्लुजन नीट होत नाहीये, एक खूप वेगळं असं आणि खूप चुकीचं असं कन्क्लुजन देतो आहे, ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन राहत नाहीये. मी त्याच्यावर काम केलं. तो झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा सर, मी बघितलं आहे की रायटिंग मध्ये ज्या चुका लक्षात येतात विद्यार्थ्यांना, विद्यार्थी त्या चुका सुधारण्याऐवजी त्याला खूप घाबरतात आणि त्या निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही विद्यार्थ्यांना एवढंच सांगाल की ज्या चुका येणार आहेत त्या सुधारा. म्हणजे तुमचा आन्सर पहिल्या दिवशीपासूनच A1 असणार नाहीये. तिथं काहीतरी त्रुटी असतील, काहीतरी चुकत असेल. एखाद्या मित्राकडून जर त्याची चूक लक्षात आली तर त्याच्यावर रागवू नका, ती चूक सुधारा आणि ते खूप लॉंग टर्म मध्ये खूप तुम्हाला उपयोगाचं पडेल. तर मी एवढंच सांगतो की त्या लूप मध्ये तुम्ही सारखं राहा, की सेल्फ इम्प्रुव्हमेंट लूप ज्याला मी म्हणतो, की टेस्ट सिरीज मधून नॉलेज टेस्ट करा, चुका लक्षात आल्या त्या तुमच्या प्लॅनिंग मध्ये इम्प्रूव्ह करा, त्या चुका सुधारा आणि परत त्या पुढच्या टेस्ट मध्ये चूक करून बघा, हे टेस्ट करून बघा. चुका नक्कीच होतील, फक्त एकच लक्षात घ्या की चुका रिपीट करू नका, नवीन नवीन चुका केल्या तरी जमतील. ओके. किती लिहायला पाहिजे तुझं म्हणण्याप्रमाणे? क्वांटिफाय करू शकतो जरा, मुलांना जरा सोपं जाईल. ओके सर, मला असं वाटतं की थोडंसं सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ज्यांचं एक फाउंडेशन खूप चांगलं असतं सब्जेक्टचं आणि ज्यांना फक्त इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन कसं लिहायचं आहे ते माहित असतं, त्यांना आन्सर रायटिंग खूप कमी लागते. ज्यांना टेस्ट सिरीज मध्ये खूप कन्सिस्टंटली कमी स्कोर आहे, ज्यांना आन्सर लिहायला टाइम मॅनेज होत नाहीये, टाइम मॅनेजमेंट इज खूप महत्वाचा पार्ट आहे, ज्यांना एखादा आन्सर लिहायचं हेच कळत नाहीये, तर मी त्यांना सजेस्ट करेल की एखादी टेस्ट सिरीज लावा, एखाद्या मेंटर कडून नेमका आन्सर रायटिंगचे टिप्स घ्या. युट्यूबवर खूप असे सारे सेशन्स आहेत ते बघा, किंवा खूप असे क्लासेस आपल्या पुण्यात किंवा दिल्लीमध्ये अवेलेबल आहेत, त्यांच्याकडे तुम्ही गायडन्ससाठी जा. ते नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतील आणि तुम्हाला लिहायचं किती आहे हे तुम्हाला त्या स्तरावरून तुम्हाला नक्की लक्षात येईल. ओके. आता हे मेन्सच्या बाबतीमध्ये तू सांगितलंस की इट इज बिट सब्जेक्टिव्ह, पण तू एक प्रोसेस सांगितलीस आणि त्याचे टेंजेबल आउटकम काय असायला पाहिजे याच्यावरती पण तू कॉमेंट केली. आय थिंक विद्यार्थ्यांना ते समजलं असेल एक्झॅक्टली किती लिहायचं आहे. तर हाच प्रश्न मी प्रिलिम्सला पण विचारू इच्छितो की प्रिलिम्सच्या ते फार मोठं कन्फ्युजन आहे की नक्की प्रश्न किती सोडवावेत. काही लोक तर अक्षरशः लाखोंमध्ये प्रश्न सोडवा वगैरे असंही सांगतात. सो व्हॉट्स युअर टेक ऑन दॅट? सर, थोडंसं प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्याची अॅक्युरेसी किती आहे ते विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज मधून लक्षात घ्यावे. मला एक लक्षात आलं होतं की माझी अॅक्युरेसी थोडीशी कधी कधी गडबड होते, तर मग ज्यांची अॅक्युरेसी कमी आहे त्यांना असं ऍडवाइस करतो मी की त्यांनी क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करावे, की जेणेकरून तुमचा कव्हर अप खूप चांगला होऊ शकेल. तर माझी स्ट्रॅटेजी असायची की माझी अॅक्युरेसी थोडीशी गडबड होती तर मी 95 प्लसच क्वेश्चन अटेम्प्ट करायचो. खूप माझे मित्र आहेत त्यांची अॅक्युरेसी खूप चांगली आहे, त्यांनी 85 मध्ये 85 क्वेश्चन सॉल्व्ह करून 120 प्लसचा स्कोर काढला आहे. तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी एक्सरसाइज करावी की टेस्ट सिरीज सोडवताना तुम्ही तुमची अॅक्युरेसी टेस्ट करा. राऊंड सिस्टीम मध्ये जनरली आपण विद्यार्थ्यांना ऍडवाइस करत असतो की क्वेश्चन सोडवावे, ते राऊंड वाईज तुमची अॅक्युरेसी बघा आणि ओव्हरऑल त्याच्याहून तुमचा अटेम्प्ट किती घ्यायचा आहे हे विद्यार्थ्यांनी नक्कीच एकदा बघून घ्या, असं मी सजेस्ट करेन. आणि किती पेपर सोडवावेत प्रिलिम्सचे, असं काही क्वांटिफाय करता येऊ शकतं? 20 पेपर सोडवावेत, 50 सोडवावेत, असं काही? सर, क्वांटिफिकेशन साठी एक गरजेचं आहे की तुमच्या टेक्निक्स प्रिलिमला ज्या लागतात आहे की बाबा लॉजिक्स यूज करावे लागतात, काही ट्रिक्स यूज करावे लागतात, त्या तुमच्या किती डेव्हलप झाल्या आहेत ते विद्यार्थ्यांनी इथं बघावं. जर लॉजिक्स आणि ट्रिक्स खूप चांगल्या डेव्हलप असतील तर मग विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम रिव्हिजनवर फोकस करावा आणि जर लॉजिक्स आणि ट्रिक्स खूप पुअर डेव्हलप असतील तर जास्त टेस्ट सॉल्व्ह करून त्या आणखी डेव्हलप करायचा प्रयत्न करावा, त्या फर्निश करायचा प्रयत्न करावा
तर त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःचा डिसिजन घ्यावा असं मला वाटतं. पहिला अटेम्प्ट करताना एक मेजर चॅलेंज स्टुडंटला एक हे असतं की टायमिंगचं किंवा म्हणजे कुठल्या स्टेजेसला कुठला अभ्यास कम्प्लीट व्हायला पाहिजे त्याचं फ्रेमवर्कच त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे प्रिलिमचा अभ्यास कधी व्हायला पाहिजे, मेन्सचा अभ्यास कधी व्हायला पाहिजे, सुरुवात प्रीकम मेन्सनी करायची का फक्त मेन्सनी करायची. तर याविषयी तू तुझे एक्सपिरियन्सेस शेअर करशील? येस सर, माझी टाइमलाईन आधी सांगतो मी कशी झाली. फुल टाइम प्रिपरेशन मी मे 2018 पास आउट झाल्यावर सुरू केलं. टू बी प्रिसाईज 27 मे 2018. मी डिसेंबर पर्यंत माझा जीएस जनरल स्टडीजचा पोर्शन कव्हर केला. हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट कव्हर केला. तर मला एक जवळपास वाटते की 6 महिने तिथे मला हे झाले जीएस कम्प्लीट करायला. मी 1 जानेवारी 2019 रोजी प्रिलिम्सचा पोर्शन हातामध्ये घेतला आणि मेन्स मी टोटली बाजूला ठेवलं आणि फुल टाइम 5 मंथ्स मी प्रिलिम्सचं प्रिपरेशन केलं. पण मला एक लक्षात आलं की प्रिलिम्स 5 मंथ हे खूप लॉंग टाइम स्पॅन होतो. तर विद्यार्थ्यांना मी कुठेतरी ऍडवाइस करेल की ऍटलीस्ट 3.5 ते 4 महिने प्रिलिम्सला द्या. 5 महिने दिले नाहीत तरी जमल. आणि मेन्ससाठी 6 महिने पुरेसे होतील असं मला वाटतं. तर हा एक ब्रीफ टाइम स्पॅन आहे. मी अजून एक वर्ड ऑफ कॉशन देऊ इच्छितो की तुमच्या वर्क स्टाईलवर जर तुम्ही वर्किंग असाल तर नक्कीच हे तुम्हाला लागू होणार नाही. जर तुमच्या अभ्यासाची आवड कमी असेल की 5 ते 6 तास अभ्यास करत असाल तर हे तुम्हाला लागू होणार नाही. त्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या तासांवर, तुमच्या सध्या असणाऱ्या प्रिपरेशनवर आणि तुमच्या एकूण प्रिपरेशनवर असलेल्या कॉन्फिडन्सवर विद्यार्थ्यांनी हा निर्णय घ्यावा की कोणत्या सब्जेक्टला किती मत द्यायचे आहे. आणि अभ्यास तू आता प्रिलिम्सला तू सांगितलंस की 5 महिने तू फक्त प्रिलिम्सचा अभ्यास केला, पण रेस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे जो सुरुवातीचा स्पॅन जो आहे पहिला 6-7 महिन्याचा त्याच्यामध्ये तू फक्त मेन्स केलं का प्रीकम मेन्स केलंस? नाही सर, माझा मेन फोकस फक्त मेन्स होता. कारण की मला मेन्सचा सिलेबस टोटल कम्प्लीट करायचा होता आणि प्रत्येक सिलेबस कॉपी पॉईंटवर मला स्वतःच्या नोट्स हव्या होत्या. ते मी खूप पहिल्यापासून फॉलो केलं की माझ्या नोट्स कुठेही चुकल्या नाही. पहिल्यापासून मी नोट्स काढत गेलो आणि त्याचा खूप खूप मोठा फायदा मला प्रिलिम्स नंतर मिळाला. कारण प्रिलिम्स नंतर फक्त 90 दिवस हातात असतात आणि मग तिथं काय करून काय नको होतं आणि तेव्हा जर तुमच्या नोट्स तुमच्या हातात असतील तर रिवाइज करायला खूप सोपं होतं. तर हा माझा फोकस होता आणि मला वाटतं की ही स्ट्रॅटेजी कुठेतरी मला युटिलाइज झाली आणि त्याचं फळ मला भेटतं. I think this is a very important point you are making. कारण बरेच स्टुडंट जे आहेत त्याच्या प्रीकम मेन्सच्या नादामध्ये धड प्रिलिम कळत नाही काय, धड मेन्स कळत नाही काय आणि काहीतरी चित्र अभ्यास होतात. सो आय थिंक यू सेग्रिगेटेड इट कम्प्लिटली राईट. म्हणजे फक्त मेन्स आणि नंतर मग फक्त प्रिलिम्स आणि ऑब्व्हियसली प्रिलिम्स आणि नंतर फक्त मेन्स राईट. ओके. ही सगळी आपण अभ्यास जेव्हा करत असतो तेव्हा सध्या आपण असं बघतो की करंट इव्हेंट्स हे खूप महत्वाचा पार्ट याच्यामध्ये प्ले करत असतं. तर आणि करंट इव्हेंट्स विषयीच म्हणजे कन्फ्युजन्स पण खूप जास्त आहेत किंवा गायडन्स मधले कॉन्ट्रडिक्शन सुद्धा खूप जास्त आहेत. खूप वेगवेगळे सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात, स्ट्रॅटेजी ऐकायला मिळतात. तर तू काय केलंस करंट इव्हेंट्सचं नक्की? सर, करंट इव्हेंट माझे 2 रिसोर्सेस होते. एक ते न्यूजपेपर, डेली न्यूजपेपर की ज्याच्यातून मी पूर्ण नोट्स माझ्या काढायचो, प्रिलिम्सच्या नोट्सही काढायचो आणि मेन्सच्याही काढायचो त्याच्यातून. आणि दोन्ही नोट्स अग्रिगेटेड होत्या माझ्या. मी द हिंदू वाचायचो माझ्या मेन्स एक्झामिनेशन पर्यंत आणि त्याच्यानंतर मी इंडियन एक्सप्रेस सुरू केला होता. आणि दुसरा सोर माझा एका कोचिंगचा मी ELT मॅगझिन फॉलो करायचो आणि त्याच्यातून माझे टोटल शॉर्ट नोट्स काढायचो. आणि त्या दोन्ही नंतर शेवटी माझ्या प्रिलिम्सच्या प्रिपरेशन मध्ये की 5 मंथचं प्रिपरेशन होतं. तर मला वेळ मिळाला की जिथून मी कंबाईन करू शकलो हे सगळं आणि मग मी तेच रिवाइज करत होतो. ही माझी करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी. ओके. तुझी टेक्निकल बॅकग्राऊंड आहे पण तरी पण तू अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडलेला आहेस. तर ऍक्च्युली बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समोर चॅलेंज असते की ऑप्शनल कुठला निवडावा आणि त्याच्याविषयी सुद्धा खूप कॉन्ट्राडिक्टरी ऍडवाइसेस किंवा कन्फ्युजन्स होतात. तर तुझी काय म्हणजे तू नक्की अँथ्रोपॉलॉजी का निवडलास या प्रश्नापेक्षा मला असं विचारायला तुला आवडेल की हे कन्फ्युजन तुझे मला असेल मग त्यातनं तू कसा मार्ग काढलास आणि तू अँथ्रोपॉलॉजी पर्यंत कसा काय पोहोचलास? सर, एकच प्रुडंट अप्रोच होता की बाबा ऑप्शनल स्कोरिंग कोणतं आहे. कारण की माझ्यासाठी स्कोरिंग वॉज म्हणजे प्रायोरिटी की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे, एक मार्क मॅटर करतो. तर मग असा सब्जेक्ट का घ्यायचा की त्याच्यात स्कोरिंग ओव्हर द इयर्स चांगलं राहिलं नाही. तो माझ्यासाठी प्रायमरी कन्सर्न होता. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुठेतरी बघितलं आणि एक लक्षात आली गोष्ट की मेकॅनिकल इंजिनिअरिंग थोडीशी रिस्की आहे. एखाद्या क्वेश्चनचा सुटला तर डायरेक्ट 20 मार्क्सचा कोटा तिथं होतो आहे. तर त्यामुळे इंजिनिअरिंग ऑप्शनल घ्यायचा नाही हे ठरलं.
दुसरा मुद्दा की अँथ्रोपॉलॉजी का घेतलं, तर स्कोरिंग आहे केलं तर तिथं कुठेतरी माझं एक ऑफलाईन आणि ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल होते, तर ह्याच्यामुळे मी अँथ्रोपॉलॉजी सिलेक्ट लवकर करू शकतो असं मला वाटतं. ओके. एक जनरल मिथ युपीएससी विषयी असा आहे, that if you want to clear this examination then you should be perfect. तर तुझा पहिल्या अटेम्प्टला एवढा हाय रँकने पास झालेला आहे, सो तुझं मत काय याच्यावरती? सर एक सर परफेक्शन बद्दल मी सांगेल की तुम्ही परफेक्ट प्रत्येक विषयात होऊ शकत नाही, की एखाद्याचा कोणता तरी विषय कमजोर असतो. जसं माझ्यासाठी माझा जिओग्राफी थोडासा वीक होता आणि माझा एन्व्हायरमेंट सब्जेक्ट बराच वीक होता. तर मी एक फॉर्म्युल्यावर काम केलं की ऍव्हरेज युअर विकनेसेस आणि युटिलाइज युअर स्ट्रेंथ, की मला पॉलिटी आणि इकॉनॉमी खूप सोपं जायचं. तर मी कुठेतरी त्याचा फायदा करून घेतला की माझा स्कोर हा मॅक्झिमम पॉलिटी आणि इकॉनॉमी मध्ये झाला पाहिजे प्रिलिम्स मध्ये, आणि माझ्या एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी हे मी कुठेतरी ऍव्हरेज करणार. आणि हा फॉर्म्युला मला वाटतं की विद्यार्थ्यांनी कुठेतरी अनुभवला आणि त्याचा अडॉप्ट केलं तर नक्कीच त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. आणि परफेक्शनिस्ट तुम्ही प्रत्येक गोष्टीत होऊ शकत नाही हे ऍक्सेप्ट करा आणि त्यानुसार काम केलं तर मला असं वाटतं की विद्यार्थी फायदा. ओके. एक एक जनरल बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की अभ्यास चालू करताना वेगवेगळ्या टप्प्यांवरती काही डाऊट्स क्रिएट होतात, काही फ्रस्ट्रेशन्स क्रिएट होतात. तू मगाशी म्हटलं सुद्धा की एक मेंटली तुम्ही स्टेबल असणं अतिशय गरजेचं आहे. तर याच्या करता तू काही अभ्यास सोडून काही वेगळ्या गोष्टी काही केल्यास जस्ट टू गेट आउट ऑफ दिस डाऊट्स, फ्रस्ट्रेशन्स किंवा गेट दॅट मेंटल टफनेस? येस सर, डेफिनेटली. एक विरंगुळा कुठेतरी खूप चांगला लागतो, कारण की मेंटल स्ट्रेस या प्रोसेसमध्ये इतका असतो की कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन काढायसाठी तर युट्यूबच्या बघायचो मी. मला छंद होता की वेगवेगळे चॅनल्स बघायचा, तो एक माझा विरंगुळा होता. मूवीज कधी कधी बघायचो, महिन्यातून एक मूवी बघायचो आणि मग तो दिवस जरा रिलॅक्स जायचा आणि एक एनर्जी भेटायची. पिअर्स सोबत थोड्याशा गप्पा मारायचो, कारण की तिथे स्ट्रेस बुस्टर असतो की जिथं आपल्याला एक्सचेंज व्ह्यू मिळतात आणि थोडंसं कॅज्युअल माइंड होऊन जातं. तर ह्या नक्कीच गोष्टी करायचो. आणि मी विद्यार्थ्यांना ऍडवाइसही करेल की अभ्यास आहे की अभ्यास फक्त करू नका, कुठेतरी एक विरंगुळा, कुठेतरी हॉबी तुमची जोपासा आणि नक्कीच ते तुम्हाला मदत करेल प्रिपरेशन मध्ये असं मला वाटतं. युपीएससी काही लोक तिथे ग्रॅज्युएशन मध्ये असतील, युपीएससी पास होण्यासाठी काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा हॉबीज, इंटरेस्ट, रिडिंग वगैरे असे काही गरजा आहेत? तर गरजेचं तर नाहीये की म्हणजे करून न करूनही खूप जण युपीएससी पास झालेले आहेत. माझ्या कॉलेजमध्ये मी एवढा ऍक्टिव्ह नव्हतो एक्स्ट्रा करिक्युलर्स मध्ये, आणि मला वाटत नाही की ते सिनेक्युनन किंवा एक खूपच गरजेचा पॉईंट आहे. पण त्याचा फायदा नक्कीच होईल की तुमची जसं आपण ॲबिलिटीज बोलल्या, स्पोर्ट्स खेळत असाल तर फिजिकल फिटनेस चांगला असेल, चेस खेळत असाल तर इंटेलेक्च्युअल शार्पनेस, थोडासा माइंड ऍक्टिव्ह असेल, मेंटल टफनेस, जर स्पोर्ट्स खेळत असेल तर ती ॲबिलिटी कुठेतरी येते. तर त्याचा ऍडिशनल बेनिफिट्स असतील, पण ते गरजेचं आहे का तर डेफिनेटली ते फक्त गरजेचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर हा एक कॉन्फ्लिक्ट असतो की फक्त युपीएससीच करायचं की त्याच्याबरोबर इतरही परीक्षांचा अभ्यास करायचा. काही जण सांगतात की युपीएससी आणि एमपीएससी सिलेबस सेम आहे किंवा नोकरी गरजेची आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यामुळे फक्त युपीएससी कॉन्सन्ट्रेट करू नका. तर तुझा काय विचार आहेत ह्याविषयी? सर, युपीएससी प्रिपरेशन करताना एक प्लॅन बी नक्कीच खूप महत्वाचा आहे, कारण की प्रोसेस थोडीशी डायनॅमिक आणि अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्हाला माहित नाही की उद्या काय होणार आहे, तुमची प्रिलिम्स निघणार आहे का, प्रिलिम्स निघाली तरी मेन्स निघणार आहे का, मेन्स निघाली तरी इंटरव्ह्यू निघणार आहे का, आणि फायनल लिस्ट मध्ये नाव येणार आहे का. तर कुठेतरी प्लॅन बी नक्कीच ठेवा विद्यार्थ्यांनी. एक टाइम स्पॅन ठेवा की बाबा मी 2 अटेम्प्ट डेडिकेटेडली देणार आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट पासून मी एमपीएससीला लागेल किंवा बँकिंगच्या एक्झामला लागेल किंवा माझा घरचा बिझनेस आहे तिथं जॉईन करेल. तर प्लॅन बी नक्कीच असला पाहिजे. फक्त पहिल्यापासूनच प्लॅन बी वर काम करू नका. थोडंसं कॉन्सन्ट्रेट युपीएससीला एक डेडिकेटेड 2 वर्ष द्या, आणि जर नंतर तुम्हाला लक्षात आलं की नाही होणार आपल्याच्यानी, तर मग तुम्ही तुमच्या प्लॅन बी वर काम करू शकता. ओके. एक शेवटचा प्रश्न मी तुला माझ्यातर्फे विचारतो की ह्या परीक्षा पास होण्यासाठी थिंकिंग पॅटर्न किंवा थिंकिंगची प्रोसेस कशी असावी आणि ती कशी डेव्हलप करावी?
Yes. कारण ह्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला खूप विचार करावा लागतो, राईट, विविध गोष्टींचा, अभ्यासाचा किंवा इतर डिसिजन्सचा एक्सेट्रा. सर मला असं वाटतं की क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी खूप महत्वाची आहे, की एखादा विषय, एखादा इश्यू जर तुम्ही घेतला तर तो तुम्ही 360 डिग्री कसा अनालाइज करता आहात, एखाद्या विषयाचं प्रोज आणि त्याचे कॉन्स तुम्ही कसे लक्षात घेता आहात, त्याच्यावर तुमचं ओपिनियन कसं बिल्ड करता आहात आणि वे फॉरवर्ड कसा देत आहात. आणि मला वाटतं की या ॲबिलिटीज एका सिव्हिल सर्वंटमध्ये असणं गरजेचं आहे. तर या प्रोसेसनुसार जर तुम्ही अशी तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप केली, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना मी एक्सरसाइज सजेस्ट करू इच्छितो की एखादा विषय घ्या सिलेबस कॉपी मधला, त्याच्यावर तुमचं ओपिनियन बनवा. आणि खूप असे चॅनल्स आहेत की राज्यसभा टीव्ही असेल, त्याच्यावर एखादा विषय घेऊन त्याचं क्रिटिकल अनालिसिस लोक करतात, तर मग ते रेफर करा आणि त्याचे बघा की तुमचं ओपिनियन किती मॅच होत आहे, आणि अशा प्रकारे तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप करा, असं मी विद्यार्थ्यांना सजेस्ट केलं. ओके, मला अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. अशी एखादी गोष्ट की जी तुला तर परत चान्स, तो नाही, परत चान्स द्यायची गरज पण नाहीये, पण एखादी गोष्ट तुझी चुकली असं तुला वाटतं, तू मगाशी एक गोष्ट सांगितलीस की प्रिलिमच्या अभ्यासाला 5च्या ऐवजी मी 4 महिने दिले असते तरी चाललं असतं, असं काही इतर काही? हो सर, म्हणजे आता दोन गोष्टी आहेत. पहिली तर मी सांगितलीच आहे की प्रिलिम्सला नकारण मी जास्त वेळ दिला, 5 महिने इज टू लॉंग स्पॅन. दुसरी गोष्ट होती की थोडंसं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस मध्ये मी थोडंसं चुकलं असं वाटतंय, कारण की प्रत्येक सब्जेक्टवरच मी खूप जास्त भर द्यायचो. अगदी आर्ट अँड कल्चरसाठी माझ्या 47 पानाच्या नोट्स तयार होत्या. तर हे असं कुठेतरी वाटतं की बाबा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस खूप महत्वाचं आहे या एक्झाम मध्ये, की इकॉनॉमीचे इयर बाय इयर एवढं वेटेज राहिलं आहे, तर इकॉनॉमीचं इम्पॉर्टन्स किती अभ्यासामध्ये असलं पाहिजे. आर्ट अँड कल्चर नेहमीच सिंगल किंवा डबल प्रश्न विचारला आहे, त्याचं थोडंसं कमी महत्व आलं पाहिजे. तर हा कॉस्ट बेनिफिट विद्यार्थ्यांनी कुठेतरी विचार घ्यावा असं मी वाटतो, आणि जर मला परत अटेम्प्ट द्यायची गरज पडली असती तर नक्की हा मी विचार केला. आज बेसिकली माझा हेतू जो होता तो कुठल्याही विषयामध्ये असं स्पेसिफिक, म्हणजे मला बुक लिस्टच सांग किंवा पॉलिटिक्सचा अभ्यास कसा करू असं मला आज विचारायचं नव्हतं. मला आज एक जनरल फ्रेमवर्क तुझ्या अभ्यासाचा एक थिंकिंग पॅटर्न समजून घ्यायचा होता, आणि तो तू फार कॅन्डिडली, आणि जे विद्यार्थ्यांना जे पहिले सुरुवातीचे प्रश्न पडतात ना ते तुझ्याकडनं त्याची उत्तरं मिळावी, तुझे एक्सपिरियन्सेस तू शेअर करावेस, अशा माझा ह्या हेतूने मी हे सगळ्यांची प्रश्नांची योजना केली होती. तर फार छान उत्तरं दिलीस, मी फार कॅन्डिडेट दिलीस. पण तुला अजून काही सांगायचंय, म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस क्वेश्चन्स इन जनरल काही राहिलं असेल काही माझ्या विचारण्यामध्ये? तर मी एकच ऍडवाइस विद्यार्थ्यांना देतो की अनसर्टनिटीज खूप आहेत, आणि सध्या जो पॅन्डेमिक नंतर खूप वाढल्या आहेत एक्झामिनेशन मध्ये, डायनॅमिसिटी खूप वाढली आहे. तर विद्यार्थ्यांनी कुठेतरी मेंटली बॉकडाऊन होऊन जाऊ नका, कुठेतरी स्वतःवर थोडासा पेट ठेवा. स्वतः आपण राईट डायरेक्शन मध्ये आहोत का हे सेल्फ अनालिसिस आणि सेल्फ मेंटरिंग नेहमी करत राहा, सेल्फ मॉनिटरिंग करत राहा, आणि जर गरज लागली तर मदत मागायला घाबरू नका, एवढंच मी विद्यार्थ्यांना सांगेन. आणि सगळ्यांना मी ऑल द बेस्ट देईल, आणि सिनर्जीला मी खूप एक थँक्यू सांगतो की त्याने मला हा इंटरॅक्शनचा विद्यार्थ्यांसोबत एक खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आणि तुमचे अतुल सर आणि अमित सर दोघांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. आपल्याला मी काही आपले बरेचसे प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत, यातले बरेचसे क्वेश्चन ऍक्च्युअली आपण डिस्कस केलेले आहेत. ह्या सगळ्याचं एक रेकॉर्डिंग काही काळानंतर आपण 1-2 दिवसामध्ये आपण अपलोड करूच आहेत. तुम्ही त्यातनं ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते मिळतच, कारण इंग्लिश किंवा ऑप्शनल किंवा एनसीआरटी ह्या सगळ्याची उत्तरं आपण डिस्कस केलेली आहेत. आपण पुन्हा एकदा मंदार बरोबर काही काळानंतर इंटरॅक्शन घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं जास्त डेप्थ मध्ये पर्टिक्युलर विषयांच्या विषयी पण चर्चा करूयात, तसं तुम्हाला त्या वेळेला कळवण्यात येईल. धन्यवाद, तुम्ही हे सगळं इथं आलात आणि मंदारचे स्ट्रॅटेजी समजून घेतली, ती ऐकली. होप दिस विल बी हेल्पफुल फॉर यू, आणि सिनर्जी तर्फे, वैयक्तिक माझ्यातर्फे आय विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर एंडेव्हर्स.